टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमेच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकतो आज भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून आज तुळजाभवानीचं मुख्य द्वार जी आहे ती ह्या यात्रेसाठी भाविकांना बंद करण्यात आलेलं आहे आणि भाविकांची सोय जी आहे ती कुंभार गल्लीतून झुलत्या पायऱ्यावरून मंदिरात भाविकांना सोडण्यात आलेलं आहे। 11 तारीख म्हणजे आजपासून 5 दिवस 15 तारखेपर्यंत ही यात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहात तुळजापूरमध्ये साजरी केली जाते। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते आजसुद्धा तुळजापूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच या यात्रेच्या दरम्यान 5 लाख भाविक तुळजापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 12 तारखेला म्हणजेच उद्या पौर्णिमा यात्रा जी आहे, पौर्णिमा मुख्य महोत्सव जो असतो पौर्णिमेचा तो मंदिरात साजरा केला जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी छबिना मिरवणूक देखील काढली जाते। विविध परंपरा विधी ज्या आहेत ते या यात्रेदरम्यान पार केल्या जातात आणि या यात्रेदरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे खास करून कर्नाटक, आंध्र या राज्यातून भाविकांची गर्दी जी आहे ते तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची जर गोष्ट पाहिली तर 5 दिवस हे द्वार जे आहे हे बंद राहणार आहे आणि भाविकांना पाठीमागच्या म्हणजेच कुंभार गल्लीतून झुलत्या पायऱ्यावरून मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा चैत्री पौर्णिमेची यात्रा जी आहे ती तुळजाभवानी मंदिरामध्ये साजरी करण्यात येणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।